सर, कृषक 2026 सुरू झालेलं आहे. कृषक 2026 मध्ये आपल्या कंपनीने या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आणि बहुतांश आपले प्रोडक्ट आहेत हे अर्बन शेती आणि जे आपला नॉर्मल शेतकरी राजा याच्यासाठी देखील आहेत. काय सांगाल, ह्या कृषी प्रदर्शनामध्ये तुमच्या कंपनीने सहभाग घेतलेला आहे, तुमच्या कंपनीविषयी माहिती सांगा जरा थोडीशी. आपलं नेचर ऑर्गॅनिक्स कंपनी आणि भूमाता ब्रँडमध्ये आपली सर्व खतं अवेलेबल असतात. आपण 2 सेगमेंटमध्ये काम करतो, म्हणजे घरगुती जे फळबाग, झाडे, परसबाग किंवा हॉटेल, हॉस्पिटल किंवा फॅक्टरीसाठी जे काही आपले झाडं असतात त्या झाडाचं संगोपनाचं जे काही कार्य आहे, त्याला लागणारी जी खतं आहेत किंवा त्याला प्रोटेक्शनला लागणारी जी औषधं आहेत ती आपण एक सप्लाय करतो किंवा ते आपण सगळ्या बांधवापर्यंत घरोघरी पोच करायचा प्रयत्न करतो. ह्याच्यात महत्त्वाचं आम्ही खतं विकण्यापेक्षा झाडाला लागणारे जे न्यूट्रिएंट आहेत ह्याची माहिती कशी, म्हणजे ह्याची जागरूकता आणि अवेअरनेस वाढवायचं आम्ही काम करतो आहे. नंबर 2, आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं उत्पन्न कसं वाढवावं ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील असतो. तर यात आमचे जे प्रॉडक्ट आहेत, एक ग्रीन गार्डन म्हणून जे प्रॉडक्ट आहे तो आपल्या घरातल्या कुंडी, परसबाग ह्याच्यासाठी प्रॉडक्ट आहे. आणि ह्या प्रॉडक्टचं वैशिष्ट्य असं आहे की एका किलोमध्ये त्या ह्याला लागणारी जी न्यूट्रिएंट आहेत, जे 17 न्यूट्रिएंट, अमायनो ॲसिड किंवा ऑर्गॅनिक कार्बन, हे सगळं आपण 1 किलोच्या पॅकेटमध्ये कवर केलेलं आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस एखादी जर आपण घरात वापरतो तर बाकी दुसरे कुठलेच खतं वापरायची गरज नाही. हे जर 4 टीस्पून, म्हणजे आपण चहाचे स्पून म्हणतो, हे जर 4 स्पून वापरले तर आपल्याला दुसरं कुठलेही खत वापरायचं गरज नाही. फक्त हे 4 स्पून जे आहेत हे 10 दिवसाच्या अंतराने झाडाला टाकायचे आणि टाकून माती आड करून पाणी द्यायचं आहे. आणि जे मोठी झाडं आहेत त्या मोठी झाडांना वयाप्रमाणे 250 ते अर्धा किलोच्या हिशोबाने मोठ्या झाडांना द्यायचे आहेत. आणि हे टाकल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा असं जाणवतं आहे की थंडीमध्ये वगैरे की आपल्या झाडावर पांढऱ्या कलरचा एक मावा येतो किंवा पांढरे किडे येतात किंवा काळ्या प्रकारचे माईट्स येतात. त्या माईट्ससाठी आपलं एक बायोलॉजिकल प्रॉडक्ट आहे जे वृंदावन म्हणतो आपण. हे वृंदावनचं वैशिष्ट्य असं आहे की घरात जरी राहिलं, लहान मुलांच्या हाताला लागलं किंवा कुठे जरी काही इन्फेक्शन झालं तर ह्याचं काही होत नाही. हे टोटली बायोलॉजिकल प्रॉडक्ट आहे. पण मावा हे ते 8 दिवसात आपल्याला रिझल्ट दिसतात. तर घरात झाडं लावणे आणि ते जोपासणे हा आमचा उद्देश आहे. ऑक्सिजनची मशीन हा प्रकार आपल्याला काढायचा आहे आणि आपल्या घरात आपला स्वतःचा ऑक्सिजन आणि आपलं आयुष्य कसं वाढवायचं आहे ह्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. म्हणून भूमाता नेचर ऑर्गॅनिक्स ही कंपनी म्हणजे सदैव प्रयत्नशील आहे. आणि हे प्रॉडक्ट आज आपण इथं ऑफर म्हणून ठेवलेली आहे, पण हे तुम्हाला नॉर्मल कुठल्याही नर्सरीवर, म्हणजे आपल्या भागातल्या जवळच्या कुठल्याही नर्सरीवर जावा, हे आपल्याला उपलब्ध आहेत. ह्याच्यामुळं आपलं आयुष्य वाढणार आहे. काय सांगाल तुम्ही, तुमचं भूमाता कंपनीचं ब्रँड आहे किंवा तुमची खते जे आहेत, कुठली खते आहेत आणि त्याची किंमत काय आहे? सर्वसामान्य शेतकऱ्यांना ती परवडेल का? शेतकऱ्यांसाठी खरोखर ही कंपनी शेतकऱ्यांसाठीच आहे. आणि आज जी काळाची गरज आहे किंवा आपल्यात जे अवेअरनेस आला आहे की ऑर्गॅनिक, तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स जी काळाची गरज आहे ती ओळखून आपली नेचर ऑर्गॅनिक्स कंपनी भूमाता ब्रँडने आपल्यापर्यंत येते आणि शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करते की आपण जी खतं वापरतो आहे ती खतं पूर्णपणे ॲवेलेबल, म्हणजे झाडाला मिळत नाहीत हे तर नुकसान आहेच, पण ते जमिनीत राहून जमिनीचं नुकसान करायला लागले. तर ह्याच्यासाठी पर्याय म्हणून जे ऑर्गॅनिक खतं आहेत आपले, ही ऑर्गॅनिक खतं जमिनीतल्या जीवाणूंना खाद्य देतात आणि ते जीवाणू लाखाच्या पटीनं वाढवतात आणि ते वाढलेले जीवाणू आपली जमीन जिवंत करून आणि जी खतं वाया चाललेत, जे आपले पैसे वाया चाललेत, ते उपयोगाला आणून देतात. आता ज्या या कृषी 2026च्या प्रदर्शनामध्ये तुमचं कुठले प्लॉट तुम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत आणि कशा पद्धतीने आलेले आहेत? हे कृषक सोबत आम्ही मागच्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही असोसिएटेड आहोत. या चालू वर्षी आपल्याकडं कांदा, ऊस आणि हळद हे 3 प्रायोगिक तत्वावर आपण प्लॉट घेतलेले आहेत. तर केळीचा एक प्लॉट आहे आपला. केळी AI पद्धतीनं जे आपल्या म्हणजे कृषक
म्हणजे बारामती कृषी विज्ञान केंद्राने डेव्हलप केली आहे. त्याला आपण आपले न्यूट्रिशन दिलेत. तर ह्याच्यात आपलं वैशिष्ट्य असं आहे की आपली जी खतं आहेत ही जमिनीसाठी, जमीन वाचवण्यासाठीचे खतं आहेत आणि सोबत आपले जे म्हणजे फर्टिफाईड ग्रेड आहेत, जेन अल्फा आहे, ऑलग्रो आहे, नंतर लिक्वास आहे जे लिक्विड फर्टिलायझर आहे, नीम बेस आपला नीम प्लस आहे, ऑलग्रो, जीवशक्ती, हे सगळे जे खतं आहेत ही खतं शेतकऱ्याचे उत्पन्न 20 ते 25% वाढवण्यासाठी काम करतात. आणि शेतकऱ्याचं उत्पन्न जे माननीय प्रधानमंत्र्यांनी जे आता ध्येय ठेवले की शेतकऱ्याचं उत्पन्न डबल व्हायला पाहिजे, तर आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करतो आहे, सोबत खर्च निम्मा करतो आहे. तर त्याच्यावर आमचा जास्त भर आहे. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला डेमो प्लॉट बघावा आणि खतं कसे वापरायचे आणि किती प्रमाणं. ह्याच्यात जी अगोदर हरित क्रांतीच्या वेळेस आपण म्हणत होतो की सगळी रासायनिक खतावर भर दिला, पण आज जी टेक्नॉलॉजी आली आहे ही प्रिसिजन टेक्नॉलॉजी म्हणतात. शेतकऱ्यांना काय आव्हान कराल तुम्ही? मी शेतकऱ्यांना एकच आव्हान करेल की आपले पैसे आपण जे नियोजन करतो आहे आणि आपल्या शेतीचं उत्पन्न आहे ह्याचं एक पर्टिक्युलर नियोजन करायला पाहिजे आणि ह्याचं एक स्टॅटिस्टिक्स जे म्हणतो ते स्टॅटिस्टिक्स आपण करून आपले भूमाताचे खतं जे आहेत ह्याचा म्हणजे कुठं आणि कसा उपयोग करायचा ह्याची माहिती घेऊन आपलं उत्पन्न डबल करावे ही माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे.